वाळव्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खून प्रकरणी तिघे जेरबंद. आष्टा पोलिसांची तात्काळ कारवाई. आईला त्रास देत असल्याच्या रागातून खून केल्याची कबुली. वाळवा येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार संदेश उर्फ साहिल अशोक कदम वय 30 राहणार माळभाग तालुका वाळवा जिल्हा सांगली याच्या खून प्रकरणी आष्टा पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघा आरोपींना जेरबंद करत गुन्ह्याचा छडा लावला. या प्रकरणी प्रथमेश उर्फ बबलू आमसिद्ध कोळी वय 21, अभिजित उर्फ सोन्या बजरंग परीट वय 24 आणि राजश्री आमसिद्ध कोळी वय 46 तिन्ही राहणार वाळवा यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 63/2026 अंतर्गत BNS कलम 103.1.3.5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्यादी अशोक भीमराव कदम राहणार माळभाग तालुका वाळवा यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 मार्च रोजी पहाटे 1 ते सकाळी 6:30 या वेळात वाळवा ते अहिरवाडी रोडवरील रॉयल हॉटेल जवळील देसाई प्लॉट परिसरात ही घटना घडली. आरोपींनी मयत संदेश उर्फ साहिल कदम याला दारू पाजून काठी आणि दगडाने डोक्यावर आणि तोंडावर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेह राजश्री कोळी हिच्या घराबाहेर थोड्या अंतरावर टाकून आरोपी पसार झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वरपूर अरुण पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार केले. खास बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी शिंदेमळा बोरगाव तालुका वाळवा परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तात्काळ धाड टाकून तिघांनाही ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी प्रथमेश कोळी याने मयत संदेश हा त्याची आई राजश्री कोळी हिला वारंवार त्रास देत असल्याने घरात वाद होत असल्याचे सांगितले. घटनेच्या दिवशी संदेश हा त्यांच्या घरी आला असता पूर्वीच्या कारणावरून वाद झाला. त्यावेळी प्रथमेश, त्याचा मित्र अभिजित आणि राजश्री यांनी मिळून दगड आणि कळकाच्या काठीने मारहाण करून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींना पुढील तपासासाठी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, पोलीस उपनिरीक्षक अमर कोरडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आष्टा पोलीस ठाणे आणि सायबर पोलिसांचे अधिकारी अंमलदार यांनी सहभाग घेतला.